नमस्कार. आरटी ऍडमिशन अर्ज भरण्यासाठी असलेली 1 किलोमीटरची अट जी होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे. आता आनंदाची बातमी आहे की आरटी ऍडमिशन साठी 1 ते 3 किलोमीटर तसेच 3 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झाल्या आहेत. परंतु अनेक पालकांनी 1 किलोमीटरच्या आत असलेल्या शाळांची निवड करून त्यांचा फॉर्म सबमिट केला आहे. तर अशा पालकांनी काय करायचं? तसेच आता अर्ज भरण्याची मुदत सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. 25/3/2026 पर्यंत ही मुदत राहणार आहे. तर नक्की हे अपडेट काय आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला येथे खाली एक सूचना पाहायला मिळेल. ही सूचना नेमकी काय आहे याची माहिती आपण पाहूयात. येथे आल्यावर आपल्याला पालकांकरता एक सूचना पाहायला मिळेल. आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी असलेली 1 किलोमीटरची अट आता रद्द करण्यात आलेली आहे. अर्ज भरण्यासाठी जी 1 किलोमीटरची अट होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे. तसेच ज्या पालकांनी विद्यार्थ्यांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे त्यांना आता प्रवेशासाठी 1 किलोमीटर 1 ते 3 किलोमीटर तसेच 3 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झाल्या आहेत. आता आरटीई ऍडमिशन साठी 1 किलोमीटर 1 ते 3 किलोमीटर तसेच 3 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झाल्या आहेत. पुढे आपल्याला पाहायला मिळते या अनुषंगाने संबंधित पालकांना पालक लॉग इन मध्ये अनकन्फर्म करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या पालकांनी 1 किलोमीटरच्या आत असलेल्या शाळांची निवड करून फॉर्म सबमिट केला होता त्या पालकांना पालक लॉग इन मध्ये अनकन्फर्म करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी आपला सादर केलेला फॉर्म अनकन्फर्म करून आवश्यक ती सुधारित माहिती नोंदवावी. म्हणजे ज्यांनी आरटी ऍडमिशन साठी फॉर्म सबमिट केला आहे त्यांनी त्यांच्या आयडी पासवर्डने लॉग इन करायचा आहे व अनकन्फर्म करून आवश्यक ती सुधारित माहिती तुम्हाला नोंदवायची आहे. आरटी ऍडमिशन साठी सबमिट केलेला फॉर्म अनकन्फर्म करण्यासाठी तुम्हाला student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. आरटी ऍडमिशन साठी ज्यांनी फॉर्म सबमिट केलेला आहे त्यांनी त्यांचा फॉर्म अनकन्फर्म करण्यासाठी तुम्हाला येथे तुमच्या लॉग इन डिटेल्स टाकायच्या आहेत, कॅप्चा टाकायचा आहे आणि खाली लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला चाइल्ड इन्फॉर्मेशन हा टॅब पाहायला मिळेल. त्यामध्ये सर्वात खाली तुम्हाला अनकन्फर्म हा ऑप्शन पाहायला मिळेल. तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे व तुम्हाला फॉर्म अनकन्फर्म करायचा आहे. तिथे क्लिक हिअर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट सबमिट होईल. तर अशा रीतीने तुम्ही तुमचा फॉर्म अनकन्फर्म करू शकता. तसंच अद्यापही ज्यांनी आरटी ऍडमिशन साठी फॉर्म भरलेला नाहीये आणि त्यांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यांनी लवकरात लवकर त्यांचा फॉर्म भरून घ्यावा. कारण अर्ज भरण्याची मुदत ही 25/3/2026 पर्यंत आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी त्यांचा फॉर्म भरून घ्यावा. तर अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. माहिती उपयुक्त वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. धन्यवाद.